नमस्कार, मैं खुशी और आप देख रहे हैं MHT लाइव मुंबई हिंदमाता टाइम्स। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। डहाणू फेस्टिवल 3.0 का उद्घाटन राज्य के वन मंत्री पालघर के पालक मंत्री गणेश नाइक के हाथों हुआ संपन्न। 4 लाख अधिक लोग लगाएंगे हाजिरी। मुंबई से सटे पालघर जिले में डहाणू फेस्टिवल 3.0 का उद्घाटन महाराष्ट्र राज्य के वन मंत्री व जिला के पालक गणेश नाइक हाथों से संपन्न हुआ। इस फेस्टिवल में पालघर पुलिस द्वारा लगाए गए जनसंवाद अभियान के तहत स्टॉल मुख्य आकर्षण का केंद्र बना रहा, जिसमें साफ तौर पर देखा जा सकता है कि पुलिस और जनता के बीच की दूरी को खत्म करने के लिए जन जागृति उपयोजना तैयार की गई है। साथ में फेस्टिवल में लगे व्यंजन, खान पान, पोशाक, कपड़ों के सभी स्टॉलों का खुद मंत्री गणेश नाइक उनके पास जाकर विजिट देकर डहाणू की संस्कृति को सराहा है। खासकर लोगों को संबोधित करते हुए भाजपा के जिलाध्यक्ष भरत राजपूत ने मंत्री गणेश नाइक का आभार माना और कहा कि पालक मंत्री गणेश नाइक के नेतृत्व में विकास की गंगा बहेगी। साथ ही इस फेस्टिवल में हर साल लाखों लोग यहां पर हाजिरी लगाते हैं। इस बार 4 लाख से अधिक लोग शामिल होने का अनुमान लगा है। मंत्री गणेश नाइक ने मजाकिया अंदाज में अपनी बात रखकर सबके दिलों को मोह लिया। साथ ही डहाणू की संस्कृति को विशेष रूप से पसंद करते हुए इस फेस्टिवल की सराहना करते हुए डहाणू फेस्टिवल 3.0 में इस साल 5 से 6 लाख लोग हाजिरी लगाने का अनुमान लगाया। इस मौके पर आमदार राजेंद्र गावित विक्रमगढ़, आमदार हरीशचंद्र भोई डहाणू, आमदार विनोद निकोले, पालघर के जिला अधिकारी गोविंद बोर्ड के पुलिस अधीक्षक बालासाहेब पाटिल, डहाणू नगर परिषद CO अक्षय गुर्दे, जिला परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे, भाजपा जिला अध्यक्ष भरत राजपूत, जिला उपाध्यक्ष प्रशांत सखे, सामाजिक शिव शक्ति संगठन के कामगार नेता संजय पाटिल, स्वरा युवा ग्रुप के अध्यक्ष तुषार सखे सहित अन्य लोग इस फेस्टिवल में पहुंचकर उपस्थिति दर्ज करवाई। उप संपादक उमाकांत भारती, डहाणू। आणि ह्या मागच्या वर्षी 3 लाख लोक आणि ह्या वर्षी 4 लाख अपेक्षा आहे। तर आणि साहेब आज पालकमंत्री म्हणून जे तुम्हाला जबाबदारी दिली 100% हे जिल्ह्यामध्ये तुम्हाला मी हे सांगू शकतो त्यांच्या वतीनं का त्यांची काम करण्याची पद्धत नायक साहेबची हे प्रत्येक जिल्हा, पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा असताना सर्वांनी पाहिलेली आहे। आणि तुम्हाला हे सांगतो की आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त विकास त्यांच्या माध्यमातून कमी होणार आणि त्यांच्या जनता दरबारची त्यांची जी पॅटर्न आहे काम करायची, खरोखर तुम्हाला जर 2-2 महिन्यामध्ये जेव्हा जनता दरबार लागते तर हे जे समस्या आहे आपल्या जिल्ह्यामध्ये किरकोळ समस्या आहेत त्यांच्या माध्यमातून 100% पार पडणार हे तुम्हाला मी त्यांच्या वतीने आश्वासित करतो। कारण त्यांच्यावर जे प्रेम पाहिलं जेव्हा पालकमंत्री झाले तर सर्वच पक्षाचे लोक येतात भेटायला। हे सब प्रेम नसीबवाल्याला भेटतात आणि जे नाईक साहेब आम्हाला लाभले पालकमंत्री म्हणून आणि त्यांचा उमदा अनुभव हे जिल्ह्याला फायदा होणार आहे त्यांचा आणि जिल्ह्यामध्ये जास्त जास्त गती विकास कसं होईल 100% प्रयत्न करतील। जास्त वेळ घेणार नाही। इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कलेक्टर तुमच्या हुशार तुमच्या नावावर केलं असेल तुम्ही ऐकलाय का? हे आता ती आपल्या नगरपालिकेची झाली अशा प्रकारचं अक्षय गुर्दे यांनी सांगितलं की आता ही दिस प्रॉपर्टी बिलॉंग टू नगरपालिका। मला एक गोष्ट नमूद करायची की स्वच्छ आहे, म्हणजे इथल्या जनतेला सुद्धा धन्यवाद देतो, इथल्या प्रशासनाला धन्यवाद देतो की प्रवेश केल्यापासून कुठेही अशी अस्ताव्यस्त परिस्थिती, प्लास्टिक किंवा अडगळ निर्माण होईल अशा प्रकारचं वातावरण नाही। म्हणजे आता फेस्टिवल आहे म्हणून स्वच्छता नसावी, कायमस्वरूपी असली पाहिजे आणि त्याच्यामध्येच खरं म्हणजे तुमच्या शहराचं शहर जर छोटं असेल तर त्याचं महत्व वाढणार आहे, याच्यामध्ये व्यापार वाढणार आहे। आता तुम्ही काय 100 किती दुकान आहेत, 200 दुकान आहेत आणि लांबून लांबून आलेले लोक आहेत। या निमित्ताने इथल्या लोकल लोकांच्या कलेचा आविष्कार सुद्धा त्यांनी घडवला, त्याच्यात सुद्धा विक्री होईल, त्याची लोकांना करमणूक होईल। तर मगाशी नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी चांगलं परफॉर्म केलं। म्हणजे इथे नुसत्या प्रकारचं म्हणजे का दारू पिण्याचं स्टॉल असतील ना, एक्साईज वाले पण आहे का? परवानगी दिली असेल ना? नाही दिली, नशीब म्हणजे बरं आहे। म्हणजे मग मारामारी अजिबात होणार म्हणजे समोर म्हणजे आता म्हणजे त्यांना परवानगी आहे कुठली जर स्पेशल जर त्याने काही लाईक, कारण आता आमच्या नवी मुंबईत DY पाटीलला एक मोठा बँडचा शो झाला, साधारणपणे 1.5 लाख लोक आले होते। इथे कंपार्टमेंट मध्ये सोय होती पण त्या लोकांनी आमच्या
संजू नाईकला सांगितलं की मिळते का बघा, जनरल मध्ये वाटण्याची सोय मिळते का. तर आमच्या तिथल्या सीपीने सांगितलं रक्षाला की साहेब जर काही ते मारामाऱ्या होऊन असतील असं वाटत असेल ना तर तुम्ही आग्रह धरू नका. मग तो आम्ही आग्रह धरला नाही. तरी सुद्धा जरा नजर ठेवा बाळासाहेब, नजर ठेवा. म्हणजे जास्त घेत बसला तर त्याला जरा म्हणजे प्रेमानं जरा सांगा आता घरी जा, हे टाळलं पाहिजे की नाही. म्हणजे तो पुढे लोकांशी तो विचित्र वागेल तसं चित्र इथं होता कामा नये. परंतु सगळ्या गोष्टी बघताना एक मन आनंदित होते, प्रफुल्लित. आता या ठिकाणी आलोय तर 2-3 गोष्टीची चर्चा तर केलीच पाहिजे. आता आपल्याकडचा एक धोडी नावाचा कुठल्यातरी पक्षाचा असतो, आपला त्याशी काय घेणे, तो काय बेपत्ता झाला. आता काय त्याचा ट्रॅक लागला असं बाबासाहेब पाटलांनी मला सांगितलं. त्याचा बंदोबस्त प्रॉपर वेळेने झाला पाहिजे. कोणी घटक असो, माझं म्हणणं आहे की जगण्याचा प्रत्येक माणसाला अधिकार आहे. त्याचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे. तो कुठल्या धर्माचा, जातीचा, पंथाचा, वर्णाचा, पक्षाचा असो, त्या माणसाचं जीवन सुखर राहिलं पाहिजे, निर्भयतेनं जगता आलं पाहिजे. आता येते मला एक दुसरी गोष्ट मी कलेक्टर साहेब लक्षात, आता 5 तारखेला येतोय त्यावेळेला इथं भूकंप का होतो त्याचा म्हणजे त्या तज्ञ लोकांकडून म्हणजे कधी पहिला सुरुवात झाली, टप्प्याटप्प्याने कधी त्याचे टप्पे झाले, त्याचा रिसर्च स्केल काय होता आणि याचे भविष्य काळात धोका वगैरे ती पण जनतेला आपल्याला अवेअरनेस करून दिलं पाहिजे. तर आता तिसरा वाढवण बंदराच्या मी स्पष्ट सांगितले जनरल मॅनेजरला, या बंदराचा विकास होताना हा देशाचं नाव जगामध्ये निर्माण करणारा बंदर होणार आहे. परंतु तो बंदर निर्माण होताना ज्यांच्या परिसरात हे बंदर होणार आहे त्यांच्या जीवनाची वाटचाल ही शाश्वत असली पाहिजे. त्यांचं पुनर्वसन म्हणजे ज्याला बदल घडतो त्याला मानवाला त्या गोष्टी डायजेस्ट होत नाही. म्हणजे गतीनं जर बदल घडला तर त्या लोकांची मानसिकता सुद्धा आपल्याला अगोदरच बदलावी लागेल, त्यांच्यामध्ये अवेअरनेस आणून द्यावं लागेल. आणि जर का त्या सर्व लोकांच्या मुलाबाळांच्या शैक्षणिक बाबी, आरोग्याच्या, व्यापार, उद्योग या जर झाल्या तर हा वाढवण बंदर हा मी 97 साली मी पालकमंत्री असतानाच P&O कंपनीला तो बंदर देण्यात आला होता. त्याच वेळेला खरं म्हणजे तो बंदर झाला असता. असो ह्या परिसरात चौथी मुंबईला किती चौथी म्हणजे तुम्हाला कुठे परदेशात जायचं असेल तर मुंबईला किंवा नवी मुंबईला एअरपोर्टला यायलाच नको. इथला तुमचा एअरपोर्ट गावे इथूनच म्हणजे असं डायरेक्ट विक्रमकडून निघाला की डायरेक्ट वाढवण बंदराच्या आसपास आला की विमानातून अमेरिका. म्हणजे एकूणच भविष्यकाळ चांगला आहे. पण तो भविष्यकाळ चांगला त्याच आपल्याकरता हिताकरता कन्व्हर्शन करण्याकरता आपण सजग, अलर्ट, कॉशियस राहिलं पाहिजे. आणि राज्यकर्ते आणि प्रशासक यंत्रणेने जनतेच्या हिताच्या गोष्टी करण्याकरता सजग राहिलं पाहिजे. आणि तो राहण्याकरता सुदैवानं आता 5 वर्ष इथं मी आहे. तर 5 वर्षाच्या आतमध्ये वाढवणची जी काय प्लॅनिंग आहे, विमानतळाची, हायवेची, बुलेट ट्रेनची किंवा सी पोर्टची, ती 5 वर्षात पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करतो. आणि त्या सर्वांच्या हिताकरता गणेश नाईक सजगतेनं काम करेल हा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा हा डहाणू फेस्टिवल आपण अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा शुभारंभ केल्याबद्दल आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो. जय हिंद. घोलवड हे डहाणूतलं गाव म्हणा, हे जगप्रसिद्ध चिकूसाठी प्रसिद्ध आहे. याच परिसरातून विनोबाजी भावे आणि महात्मा गांधींनी सुद्धा ज्याला पुरस्कारलं, गोरगरिबांच्या मुलांना पौष्टिक असलेलं निराळे पेय. आता निराळे पेय
12 नंतर त्याच्यामध्ये फॉर्मेटेशन झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन तारीमध्ये होतं. परंतु सकाळच्या पारी घेतलं तर ते पौष्टिक खाद्य म्हणून त्या ठिकाणी गणलं जातं. म्हणजे ज्या गोष्टीचा पुरस्कार विनोबाजी भावेने केला, महात्मा गांधींनी केला गोरगरिबांच्या कुपोषित होणाऱ्या मुलांसाठी, ते शिंदीचं झाड, शिंदीच म्हणताना, इथंच या परिसरातूनच त्याची निर्मिती झाली. डामूच्या बीचवर लोक जत्रा भरल्यानंतर हौशे गवशे नवशे हा शब्द समजला तुम्हाला? म्हणजे मनाची नवस करण्यासाठी येणारे निराले, श्रद्धेनं देवाला नमस्कार करण्यासाठी येणारे निराले, आणि काही सापडलं तर घेऊन जाऊ यासाठी येणारे गवशे पण निराले. परंतु इकडचा समाज हा अतिशय मनमिलाव समाज आहे. मगाशी उल्लेख झाला, इथे प्रामुख्याने हा आदिवासी बहुल परिसर आहे. या ठिकाणी पारशी लोकांच्या वाड्या मोठ्या प्रमाणामध्ये, गुजरात जवळ असल्या कारणानं गुजरातच्या व्यापाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी वसाहत राहिली. विविध व्यवसाय उत्तर भारतातलेच काही लोक करतात, आणि मग राहिलेला मराठी समाज, ज्याच्यामध्ये माली समाज, चौकलशी, पाचकलशी आणि आगरी, कोली, कुणबी काही प्रमाणामध्ये या समाजातील स्थिरावला. आज या शहराचं महत्व अनन्य साधारण झालेलं आहे. गेल्या वर्षी काही 3 लाख लोक या उत्सवाला भेट देऊन गेली. भरत राजपूतांनी अपेक्षा केली यावर्षी 4 लाख लोक येतील. एकूणच सुरुवातच ज्या पद्धतीने झाली ते बघताना 4 लाख ही लोक किंवा येण्याची व्हिजिट करण्याची संख्या ही अपरिय वाटते. जर चांगली प्रसिद्धी झाली तर ती 5 लाखाच्या सुद्धा पुढे जाईल असा माझा विश्वास. शिस्तबद्ध असलेलं वातावरण, जनसामान्यांचा पाठिंबा, आणि या सगळ्या गोष्टी करताना दुःखी असलेल्या लोकांना आनंद मिळावा, चिंतेतून मुक्त व्हावे. चिंतेतून मुक्त होण्याचे संध्याकाळचे पण काही कार्यक्रम असतात, परंतु ते कार्यक्रमापासून दूर राहावं. म्हणजे त्यात तुम्हाला सांगायला, म्हणजे मी दारूबंदी खात्याचा नव्हतो, दारू पिण्याच्या खात्याचा 10 वर्ष मंत्री. किती? 10 वर्ष. परंतु हे सगळे 10 वर्षात, म्हणजे माझ्या नंतर दुसरा कोणी 10 वर्ष त्या खात्याचा मंत्री राहिलेच नाही. पण मी सांगतो की ह्या नशा आहेत थर्ड क्लास नशा, बकवास आहे. रम, जीन, फेनी, बियर वगैरे यामध्ये काही दम नाही. आपण जे श्रद्धापूर्वक जे कष्ट करतो, काम करतो, आई वडिलांची सेवा करतो किंवा आई वडिलांना सेवा केल्यानंतर त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण जे आपलं जीवन जगतो, आणि त्याच्यानंतर संध्याकाळची किंवा रात्रीची शांत झोप लागते, तेच खरं सुख असेल, तीच खरी नशा असते. जीवन हे सरकत राहणार आहे. बालपण, तारुण्य, प्रौढत्व, ज्येष्ठत्व आणि कधी ना कधी या जगाचा निरोप निश्चितपणे सगळ्यांना घ्यायचा. पण काही लोकांना वाटतं की माझ्यासारखा मीच. काहींच्या मध्ये असलेल्या पदाची नशा येते. नशाने तिला मस्ती होतं. काय होतं? मी मस्ती येते. कधी कधी चायपेक्षा किटली गरज होते. तो प्रशासनाचा अधिकारी असतो, तो निवडून आलेला ग्रामपंचायतचा सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, खासदार, राज्यमंत्री, मंत्री, कधी कधी मुख्यमंत्री. परंतु ह्या नशा जर धुंदीत वागली तर जनता ती नशा कधी ना कधी निकोलस बरोबर ना उतरवते. प्रशासकीय जीवनामध्ये चांगली कामं केली असतील तर रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा लोक 10 पैकी 4-5 लोक तरी साहेब साहेब करायला पुढे. थोडके साहेब मी बोलतो, मी नाही असतो त्यांना. बोडके साहेबांची माझा परिचय भिवडीचे प्रांताधिकारी. मी 95 ला पालकमंत्री झालो ठाणे जिल्हा, तर तेव्हापासून आमची मित्रत्व आहे. आणि जर का नीट नाही वागले तर बाजूने धक्का मारून जाते तरी लोक तुम्हाला विचारणार नाही.
ही गोष्ट खरी होय, पटकन गोष्ट मी विचार सांगतो मी. आणि म्हणून इंग्रजीमध्ये असं म्हणतात, मसल पॉवर, मनी पॉवर, चेअर पॉवर, दीज आर नो डाऊट दीज आर पॉवर्स. खुर्चीची शक्ती, पैशाची आणि शरीर ही शक्ती आहे, परंतु ही जर सकारात्मकतेचा वापर केला तर त्या शक्तीला समाज मान्यता देतो. एरवी शक्ती समाजाच्याच असलेल्या नापसंतीनं त्या शक्तीचा नाश होतो. आणि म्हणून मी एकच सांगेन की भरत राष्ट्रपती यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू केला. इथे पर्यटन आहेच. मी ज्याला पूर्वीला त्याला ही एवढी झाडं जास्त नव्हती आणि ही दिस लँड वॉज बिलॉंग टू खारलँड, म्हणजे तुमच्या MBA रेव्हन्यूची जागा होती. अरे पण पहिल्या एक समुद्राच्या किनाऱ्याची MBA ची जागा म्हणतात. खबरों में अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात ऐसी ही एक और बड़ी खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए MHT लाइव मुंबई हिंद माता टाइम्स. ऐसे ही लेटेस्ट अपडेट्स के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें. और अगर आप हमें फेसबुक के माध्यम से देख रहे हैं तो हमारी पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.